राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे वर्धनगड किल्ल्यावर. वर्धनगड गाव आपण बघितलं आणि तिथे जो 2 तोफा होत्या ना, तर त्या डोंगरावरून खाली आणल्या असाव्यात, किल्ल्यावरून खाली आणल्या असाव्यात. तर आपण आता जाणार आहोतच वर आणि वर गेल्यावर आपल्याला सगळं पाहायला मिळेल. सुंदर असा निसर्ग आहे, वातावरण पण चांगलं आहे, पाऊस थोडा थोडा पडत आहे. तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करूया. पुढून असा रस्ता आहे, तिकडून पायऱ्या आहेत. या पायऱ्या जातात हे डोंगरावर. तर या पायऱ्यांमार्फत आपण वर जाणार आहोत आणि ते आपल्याला दिसत आहे सातारा वन विभाग सातारा तर्फे थोडेसे फलक लावण्यात आले आहेत. इथे लिहिलंय की महाराष्ट्राची मानची लिहिलेले आहेत, हरियाल, शेकरू, दारू, फुलपाखरू, आंबा असंही लिहिलेलं आहे सातारा वन विभाग तर्फे. तर चला आपण आता जाऊया. तिथे बघा काय लिहिलंय, शांतता राखा. तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करत आहे आणि पायऱ्या आहेत, जसे की मी तुम्हाला दाखवलं अशा पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यावरून आपण आता वर जाणार आहोत. असे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत, जागोजागी असे फलक लावण्यात आलेले आहेत. आणि तिथे सातारा वन विभाग तर्फे इथे लिहिलं आहे, करा नियमांचे पालन, टाळा दंडात्मक मानहानी, असे काही फलक लिहिलेले आहेत. आपण वर जाणार आहोत. मी थोडी माहिती सांगतो की हा किल्ला महत्वाचा का आहे. तर या किल्ल्याचे सांगायचे झाले तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. म्हणजेच हा किल्ला स्वतः त्यांनी बांधलेला आहे, हे त्याचे मेन महत्व आहे. त्यामुळे या किल्ल्याला भरपूर असे चांगले महत्व आहे. आपण आता थेट वर जाणारच आहोत. थंडगार असं वातावरण आहे, गार वारं सुटले आणि पाऊस सुद्धा आहे. चला तर आपण वर जाऊया आता आणि वर गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच किती सुंदर असा किल्ला आहे ते. खाली वर्धनगड गाव आहे. त्या वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर हे थोडंसं आराम वगैरे करायचं असल्यास तिथे सोय केलेली आहे, बसण्यासाठी वगैरे अशी सोय केलेली आहे. तिथे खूप चांगली सोय केली आहे आणि अत्यंत भारी असं बांधकाम पण आहे. तर या किल्ल्याचे सांगायचे झाले तर तुम्ही जर सातारा जिल्ह्यातून कोरेगाव तालुक्यात आला तर पुसेगाव रोडला आलं ना, तर पुसेगाव रोडला आल्यावर घाट कंप्लीट केल्यानंतर लगेच तुम्हाला वर्धनगड गाव लागेल आणि ते गाव आहे वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी. ओके. आणि तिथून थोड्याच आत कमांडीतून आत आल्यावर तुम्हाला वर्धनगड किल्ल्याला जाण्यासाठी रस्ता मिळेल. अतिशय सुंदर असं आहे. पायऱ्या वगैरे एकदम कडक आहेत, मजबूत आहेत, असे फलक लावण्यात आलेत. पूर्ण अशी हिरवळ आहे, कारण की आता जे पावसाचे वातावरण आहे, पावसामुळे चांगली अशी हिरवळ झालेली आहे. किती टाइम लागतोय काय माहित नाही, अजून जास्त मोठा नाहीये असं आशा करतो आम्ही. बघू किती वेळात पोहोचतोय ते.
अर्ध म्हटलं तरी चाल. ही चढला का? वर बसलाय. चढणे विषयच नाही. मंदिर उघडाय का बंद झालं? बंद आत्ताच गेला आमच्या बरोबर पूजेत. हा का? आहे बाहेरून गेलेली. बाहेरून मूर्ती दिसते ना? बाहेर पुढलं काय माहिती आता बंद नाही दिसत. नाही दिसत. मूर्तीचं तोंड इकडे आहे ना असा दरवाजा. इकडच्या खिडकीतून बघा बरं दिसलं. चालेल. साडी लागली. मंदिर बंद झालंय म्हणतात. बघू, आपल्याला तरी पण त्यातून दर्शन मिळालं तर. खिडकी वगैरे असले तर थोडंसं दर्शन झालं तरी ठीक आहे. नाहीतर तुम्हालाही समजेल की किल्ल्यावर चढताना, वर चढल्यावर कसे काय आहे. तिथले तुम्ही बुरुंज वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तटबंदी कशी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. बाकीचे सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर बघू, नशिबात असेल तर आपल्याला मंदिर पण बघायला मिळेल. ओके. थंड वातावरण आहे पण तरी पण उकडतंय. दम लागला. दम लागला. चला, थांबून चालणार नाही. थोडी दगडे पायऱ्या आहेत त्यामुळे सावधानतेने जावं लागतंय. तर आपण आता आलो आहोत किल्ल्याच्या बुरुजापाशी. हे बुरुज तुम्हाला दिसतात. अतिशय भक्कम असं बांधकाम आहे. अतिशय भक्कम असं बांधकाम आहे. आणि इथून असं आत गेलं ना तर तिथे मेन दरवाजा आहे. दरवाजा बघा तुम्ही कसा केलाय. तुम्हाला माहित असेल किल्ल्याचे बांधकाम करताना तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानलं पाहिजे. त्यांनी बांधकाम करताना खूप असं डोकं चालवलं. कारण की शत्रूने जर खालना हल्ला केला तर थेट दरवाजावर हल्ला होऊ नये. थेट दरवाजावर हल्ला होऊ नये म्हणून त्यांनी गोमुख पद्धतीने दरवाजा बांधलेला आहे. गोमुख म्हणजे गायीचे जसे तोंड वळते त्या पद्धतीने त्यांनी दरवाजाचे बांधकाम केले आहे. शत्रूला जर हल्ला करायचा असेल तर त्याला वरच यावे लागेल म्हणून त्यांनी ही पद्धत वापरली आहे. तर चला आपण आता आज जाऊन बघूया की कसं आपल्याला आज जाऊन दरवाजा वगैरे दिसतोय ते कसं त्याचं बांधकाम वगैरे आहे ते. तर चला. तर आत आल्यानंतर आपल्याला असं बांधकाम दिसतंय. दरवाजा बघा किती असं बांधकाम, दगडी बांधकाम असलं चांगलं आहे ना, मजबूत, की भरपूर असं मजबूत आहे. आणि हे दरवाजे हे कदाचित आत्ताच्या काळात नवीन बसवलेले असावेत. तर हे असे दरवाजे आहेत, मजबूत असे आहेत. मानलं पाहिजे कलाकारांना की किती मजबूत असे बनवले आहेत आणि चांगले असे आहेत. मेन दरवाजाच्या थोडस वर जर बघितलं तर तुम्हाला मारजंग्या ज्याला म्हणतात ते दिसेल. इथून उकळते तेल टाकले जायचे आणि बाण वगैरे सोडले जायचे. कारण की शत्रूने आत येऊ नये म्हणून शत्रूला तिथूनच मारण्याचा प्रयत्न केला जायचा. हे होतं मारजंग्या. आणि आपण दरवाजाच्या आत जाऊ. दरवाजा असा भक्कम असा बांधलेला आहे. चांगला दरवाजा, मजबूत आहे. अलीकडच्या काळात बांधलेला असावा. जुना जर आपल्याला बघायला भेटला असता तर अतिशय भारी झालं असतं. पण हा पण चांगला असा दरवाजा आहे. आणि आत गेल्यानंतर जर तुम्ही आत आला ना तर दरवाजाच्या या साईडला असे दोन बोगदे पाहायला मिळतील. इकडे एक आणि इकडे एक. याला अडसर असे म्हणतात. अडसर हे लॉक सिस्टीम सारखे वापरले जायचे. दरवाजा जर बाहेर शत्रू वगैरे आला तर त्याला आत येता येत नव्हते. हा लॉक सिस्टीम सारखे वापरले जायचे. याला म्हणतात अडसर. तर ही जागा महत्वाची आहे कारण की इथं काय व्हायचं की आपले जे पहारेकरी असायचे आरामासाठी ही जागा तयार केलेली होती. याला देवडे असे म्हणतात. तर आता आपण दरवाजातून, प्रवेशद्वारातून आता थेट वर जाणार आहोत किल्ल्याकडे. अतिशय सुंदर असं मजबूत असं बांधकाम आहे. दगडी आहे बांधकाम, अतिशय सुंदर आहे. आणि हे बघा भगवा ध्वज मानाने फडकतो इथे, मानाने. ओके, चला पुढे जाऊया. रस्ता हाच असेल. तर तिथे तुम्हाला दिसत असेल तिथे एक मंदिर आहे. ओके,
तर जाऊया आपण बघू तिथे मंदिर. या किल्ल्यावर वर्धनी मातेचं मंदिर आहे, तर ते बघूया आपण. आणि कसं कसं पुढे जातोय, कसा रस्ता आहे, तसं तसं आपण मी तुम्हाला सांगतच जाईन की काय काय आहे ते. तर चला बघूया. थंडगार हवा सुटली आहे, थंडगार. खूप असं भारी वातावरण आहे. पाऊस असल्यामुळे थंडगार वातावरण आहे, पण घाम आलेला आहे. त्यामुळे थोडं हे होत आहे. ओके, दॅट इज फाईन. तर समोरच आपल्याला एक मंदिर दिसतंय, तर चला आपण बघूया ते मंदिर कशाचं आहे ते. पाऊस झालेला आहे, पण चालण्यायोग्य आहे. चिखल वगैरे काय नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. पूर्ण अशी हिरवळ आहे, अगदी असं जंगलागत दिसतंय. आपल्याला दर्शन मिळावं, बघू चला, अशी आशा आहे. इथे थोडस चिखल आहे, जपून पाय टाकावं लागतं. आपण आलोय मंदिरापाशी. तर हे पहिलं मंदिर आहे. तर हे मंदिर जे आहे ते भगवान महादेवांचं मंदिर आहे. हे जे आहे ती दीपमाळ आहे, याच्यावर दिवे लावले जायचे. पुढेच नंदी आहेत, सुंदर अशी आहे मूर्ती. इथे एक पिंड आहेत आणि हे आहे मंदिर महादेवांचं. आतमध्ये पण एक भरपूर अशी सुंदर अशी पिंड पण आहे, वर आहे भगवा ध्वज. तर चला आपण आज जाऊन बघूया. तर ही बघा भगवान महादेवांची पिंड आहे. आज श्रावणातला शेवटचा सोमवार, आणि विशेष म्हणजे श्रावणातला आज शेवटचा सोमवार पण आहे. चांगलं आज दर्शन पण झालं. ओके, चला आपण आता पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या आधी मंदिराला लागूनच एक इथे तुम्हाला पाण्याचं टाकं दिसेल. ओके, आणि त्यात स्वच्छ असं सुंदर असं पाणी आहे. वरून जे पावसाळ्याचे वरून जे वाहत येतं ना पाणी, ते यामध्ये साठलं जातं. आणि हे पाणी भरपूर असं शुद्ध पण आहे. तर हे बघा, हे आहे पिण्याचं टाकं. वरून पाणी येतं खाली, पावसाळ्यात कसं होतं पाझरतं पाणी खाली. असं सुंदर असं पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, चांगलं असं पाणी आहे. इथे तुम्हाला लिहिलेलं असेल पिण्याचे पाणी टाकं. तर हे आहे पिण्याचं पाण्याचं टाकं. तर चला आपण इथूनच रोड दिसतोय वर जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया तिकडच्या साईडला. पायऱ्याने तिकडून इथूनच आहे. तिथं वर मला मंदिर दिसत आहे. तर चला आपण तिथे घंटीचा पण आवाज आला, अत्यंत चांगली गोष्ट आहे. आशा आहे की आपल्याला ते बघायला पण मिळावं, वर्धनी मातेचं मंदिर. तर चला आपण जाऊया. पूर्ण असं दाट जंगलागत वातावरण आहे. इथे जर बघायला गेलं तर इथे बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती आहे. आपल्याला जातानाच उजव्या साईडला मिळेल जाताना बघायला. तर इथे बजरंगाची सुंदर अशी मूर्ती आहे. तिथून आपल्याला थेट वर जायचं.
जंगल आहे काय? देवळ दिसतंय. अतिशय सुंदर. तुम्ही पण एकदा जरूर भेट द्या. गार असं तरुण सुटले, हवा सुटले गार. बघा दार उघडा. आजीबाई दिसते. आणि अत्यंत सांगण्यासारखी गोष्ट आहे की ते मला आवाज ऐकू आला. ते म्हणले दार उघडे आहे. दार उघडे आहे. चांगली गोष्ट आहे. चला दर्शन मिळेल. तर आता आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. इथे मंदिर आहे वर्धनी मातेचं. त्याचे आपण जाऊन दर्शन घेऊ. आता एक न्यूज ऐकली की मंदिराचं दार उघड आहे. तर चला बघू दर्शन मिळते का. ते आहे उघडे. चांगली गोष्ट आहे. तर चला दर्शन घेऊ. इथे बघायला गेलं तर इथे आहे मंदिर. जे पुजारी होते त्यांचं इथं मंदिर बांधलेलं आहे. तिथं दिसत आहेत की पूर्वीचे जे पुजारी असतील ना त्यांचं हे मंदिर असावं असं मला वाटतंय. आणि इथूनच थेट मंदिरात पायऱ्या चढून आत रस्ता आहे. तर चला आज जाऊया. मूर्तीचं म्हणलं नाही का मावशी तुम्ही? ही केलंय थोडा बारीक लय झाली आहे. आणि ही जवळ मला वाटतं बारीक तोंड दिसते मला. नाही वाटत तसं मला काय. ही बारीक आहे. नाही नाही ही जवळ बारीक आहे. हीच आहे. हा वेल, तर आपल्याला मेन गोष्ट दर्शन मिळालेलं आहे. खाली जी आपल्याला न्यूज मिळालेली की दरवाजे बंद झाले आहेत असं तसं आहे. पण देवीची जर कृपा असली ना तर तुम्हाला तुमच्यासाठी दरवाजे नेहमी उघडेच असतात. तर आपल्याला दर्शन मिळालेलं आहे आणि थंडगार वारं अतिशय भारी वाटतंय. आज खूप दिवसानंतर असं फिरायलं कारण की पाऊस भरपूर होता त्यामुळे फिरता येत नव्हतं. ते खाली जर तुम्ही बघितलं खाली दिसेल वर्धनगड गाव आहे. आणि आम्ही आता अशा ठिकाणी उभे आहे. सुंदर असं वातावरण आहे. थंडगार वारं सुटलंय. अतिशय कडेने अतिशय भारी असं वातावरण. खूप भारी वाटतंय आज. लय दिवसातून आलंय असं फिरण्यासाठी. ओके, तिथे खाली बघितलं ना तर खाली अशी तटबंदी आहे. आपण तिथे जाणारच आहोत आणि तिथले माहिती पण थोडीफार सांगेन मी तुम्हाला चांगल्या प्रकारे. तर चला आपण आता तिथे पण जाऊया. इथून आपल्याला हे ते मंदिर होतं हे जे मंदिर आहे तिथून खाली आपण जाऊ. तिथे खाली अशी तटबंदी आहे चांगली. तर ते आपण बघू आणि तिथे चोर दरवाजे पण तुम्हाला बघायला मिळतील. ते पण आपण बघूया. चला. पाया 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 पाया. हो 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 हो.
हो 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 हो, भारी असं वाटतंय, खूप भारी. मंदिर आहे वर, खाली असे तटबंदी वगैरे आहे. तर चला आपण बघूया. वर्धनगड किल्ला अतिशय सुंदर असा किल्ला आहे. त्याचा थोडा इतिहास मी तुम्हाला सांगतो. कोरेगाव आणि खटाव या परिसरावरती लक्ष व तिथली रसद जी होती ती गडावरून केली जात होती. त्यामुळे हा किल्ला कोरेगाव आणि खटाव या परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा होता. वर्धनगड गडावरती जवळपास 1 ते 2 हजारांची शिबंदी असायची. गडावरती त्या काळात जवळपास 28 तोफा होत्या. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. 12 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर 1661 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या गडावर मुक्कामासाठी होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी सातारा जिल्ह्यातील किल्ले जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 5 मे 1701 मध्ये मुघलांनी पन्हाळा किल्ला जिंकला. त्यानंतर मुघल साताऱ्याकडील किल्ल्यांकडे वळाले. त्यानंतर काही दिवसात खटावला मुघा छावणी पाडली आणि त्यानंतर मुघलांनी वर्धनगड किल्ल्यावर वेढा दिला. 13 जून 1701 साली मुघलांनी वर्धनगड किल्ल्यावर हल्ला केला. तसेच गडावरूनही त्यांना खूप प्रतिकार झाला, पण त्यामुळे मराठ्यांचे खूप सैनिक जायबंदी झाले. 19 जून 1701 साली मराठ्यांचा हा किल्ला मुघलांकडे गेला व त्यांनी या किल्ल्याचे नाव सदिकगड ठेवले. पुढे 3 वर्षानंतर 1704 साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. त्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला आणि सध्या हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे. असा हा सुंदर इतिहास आहे वर्धनगड किल्ल्याचा. पुढे आलोय. भक्कम अशी तटबंदी आहे, भक्कम अशी पूर्ण अशी गेलेली आहे पूर्ण गडाच्या कडेने. थोडे खाली जाऊया, आपण तटबंदी बघूया, तटबंदी कशी आहे ते. आणि तिथे चोर दरवाजे पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि पाण्याचे टाके पण आहेत इथे, असं मला थोडंसं माहिती आहे. पाण्याचे टाके पण आहेत, असे एकूण मिळून 3 ते 4 टाके आहेत असं मला माहिती आहे. तर बघू आपण ते 3 ते 4 टाके आपल्याला बघायला मिळतात का नाही. तटबंदी अतिशय मजबूत आहे, अतिशय. एक दगड सुद्धा जागेवर हलत नाही. कसलं भारी बांधकाम असेल हे, खूप भारी. इथून अशी थोडीशी पडझड झाल्या का वाटते मला, पण काय अंदाज नाहीये की काय झालं ते. पण हे चांगलं नाहीये, कारण की पडझड झाल्यामुळे खाली जे माणसं वगैरे असतील तर त्यांना काहीतरी त्रास होईल. कारण की दगड वगैरे याचे खूप मजबूत आहेत, खूप असे जाड पण आहेत. तर त्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. तरी ते आपल्याला चोर दरवाजे दिसेल. हा बघा, इथून असा रस्ता आहे खाली. मी खाली जाऊन बघतो, थोडंसं आत जाऊन दाखवतो तुम्हाला की तिथून बाहेरचं वातावरण कसं दिसतंय ते. अतिशय कठीण जागा आहे. इथे जाण्याजोगी जागा नाहीये, खाली जाण्याजोगी. खाली असं तुम्ही वातावरण बघू शकता, अतिशय सुंदर आहे. इथे थोडंसं जपून आपल्याला चाललं पाहिजे, जपून चाललं पाहिजे, कारण की खाली घसरू नये वगैरे. त्यामुळे हा आहे आपला दरवाजा, चोर दरवाजा. तर हा आहे आपला एक दरवाजा. चोर दरवाजातून आता बाहेर आलोय. ती बघा सिस्टर माझी इथे कुठे गेली.
अथक परिश्रम केले तिने वर चढण्यासाठी. तर चला पुढे जाऊ, अजून काय काय बाया भेटते बघू. इथे थोडासा खड्डा आहे, नक्की माहित नाहीये मला, पण आयडिया नाही आहे त्याची नक्की काय आहे ते. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, फिरण्यासारखं आहे. तुम्ही अवश्य एकदा भेट द्या, अतिशय भारी आहे. तुम्ही जर कॉर्पोरेट लाईफ जगत असाल ना, आणि तुम्ही जर एकदा भेट दिली ना या किल्ल्याला, तर तुमचं जो पूर्ण आठवड्याचं जे काम होतं ना, ते पूर्ण तुम्ही विसरून अगदी ताजेतवाने होऊन पुन्हा एकदा सोमवारी जे तुमचं काम चालू होतं, तुम्ही चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा काम चालू करू शकाल. तर एकदा अवश्य भेट द्या. ट्रेकिंग केलं पाहिजे, चांगलं असतं, आपला व्यायाम पण होतो, शरीरातून घाम वगैरे जातो, त्यामुळे चांगलं असतं हे. आपण थोडं पुढं आलोय फिरून, तर चला बघूया अजून काय आपल्याला बघायला मिळतंय ते. खूप असं सुंदर आहे. तो पूर्ण घाम आला ना चढताना, तो सगळा निघून गेला आता. नाही थोडंसं आहे, फिरून जायचं तसं. पहिल्यांदा आलोय, तर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं, मला माहिती की अजून एक पाण्याचं टाकं आहे इथे. आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू. इथे कुठे आहे ते पाण्याचं टाकं ते. चला तर असं अजून थोडं पुढे येताच आपल्याला पाण्याचे टाकं अजून बघायला मिळतील. चला मी अजून तुम्हाला दाखवतो. थोडी कसरत करावी लागते. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. तर इथे बघा पाण्याचे टाकं आपल्याला बघायला मिळाली. इथे 2 टाकं आहेत. ते भरल्यानंतर ते पाणी इथे येत असावं, असं पाणी येतं आणि इथून पाणी खाली जातं. तर असं आहे, खाली डोंगरावरचं पाऊस जर आला ना, तर डोंगरावरचं पाणी बाजूला असं खाली येतं. पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसतंय. अतिशय भारी वातावरण पण आहे, एकदम भारी वाटतं. थोडंसं त्याचा अनुभव घ्या की इथे वातावरण कसं आहे. मी थोडंसं थांबतो आणि तुम्ही फक्त ऐका कसा आवाज येतो ते सुमधूर. असं झाडाकडे गेलं ना, तर तुम्हाला अतिशय सुमधुर असा आवाज आहे आणि वारं कसं सुंदर असं सुटलंय ते ऐकायला मिळेल. तिथं आपण जे टाकं बघितलं आता, त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलं ना, तर इथेच अजून एक सुंदर टाकं आहे. सुंदर पाण्याचं टाकं, अतिशय सुंदर. पाण्याचा भरपूर असा साठा होतो इथे. पाणी भरपूर असं साठवून राहते, स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे. तर तुम्ही बघेल, तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं पाणी, स्वच्छ आणि सुंदर पाणी. खूप भारी, खूप भारी. चला पुढे. आता बघूया अजून आपल्याला काय बघायला मिळतं. मला ऐकायला मिळालं की इथं 4 टाकं आहेत. 3 तर आपण बघितले, 4थं शोधूया कुठं आहे ते. अरे
चौथं टाका आपल्याला भेटलं. शेजारीच आहे. पाण्याचा साठा एकदम भारी केलेला आहे. भारी होतो इथे सुंदर असं पाणी. हा चौथा टाका अतिशय भारी. खूप भारी वाटलं बघून कशी पाण्याची असं पाणी साठवलेलं दिसत आहे. त्यामुळे 4 टाके बघितले. 4 अतिशय भारी. तर पूर्ण असं दर्शन घेऊन आम्ही आलो. पाण्याचे टाकं बघितलं, तटबंदी बघितली, चोर दरवाजा बघितला. अतिशय भारी वाटलं. आणि पुन्हा एकदा आपण मंदिरापाशी आलेलो आहेत. आणि खूप असं खाली होतं त्यामुळे चढताना दम लागला भरपूर. तिथं भरपूर दमली. अतिशय भारी, अतिशय सुंदर ट्रेक होता आमचा. अतिशय भारी वाटलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. सुंदर ट्रेक झाला, खूप असा सुंदर ट्रेक होता. तुम्ही पण एकदा अवश्य वर्धनगड किल्ल्याला अवश्य भेट द्या, कारण की हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. एकदा अवश्य भेट द्या. अतिशय सुंदर होता आमचा ट्रेक. अतिशय चांगला होता आणि चांगला दिवस गेला आजचा आमचा. खूप असं भारी वाटलं. तर चला आता आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ओके, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. छत्रपती शिवाजी महाराज की जय.